नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे। तर आज आपण बघूया एकदम मोजक्या साहित्यामध्ये कॉर्न भजी म्हणजेच मक्याची भजी कशी बनवायची ते एकदम साधी सोपी रेसिपी आहे। तर सर्वात अगोदर आपल्याला कणीस घ्यायची आहे आणि ती स्वच्छ त्याची साल वगैरे सगळं काढायचं आहे आणि नंतर ते आपल्याला कुकरमध्ये छान असं शिजवून घ्यायचं आहे। जसं आपण कॉर्न शिजवून खातो तसं सेम पद्धत आपल्याला करायची आहे। कुकरमध्ये कॉर्न टाकायचा, त्यानुसारच आपल्याला पाणी घालायचं। म्हणजे मी या ठिकाणी 1 ग्लास पाणी टाकलं आहे आणि नंतर आपल्याला चवीपुरतं मीठ कुकरमध्ये टाकायचं आहे। नंतर याला कुकरला आपल्याला 3 शिट्टी द्यायच्या आहेत। 3 शिट्टी झाल्यानंतर आपल्याला ते पूर्णपणे कणीस थंड होऊन द्यायचं आहे। तोपर्यंत आपण आता कॉर्नमध्ये काय काय मसाला लागेल त्याची आपण तयारी करूया। सुरुवातीला आपल्याला काय लागणार आहे, 1-2-3 मिरच्या लागतील, 2-3 हिरव्या मिरच्या लागतील, लसणाच्या पाकळ्या लागतील आणि थोडंसं आलं लागेल। जसं तुम्ही कॉर्न घेणार आहे त्या पद्धतीनुसार तुम्हाला ते प्रमाण कमी जास्त करावे लागेल। त्यानंतर कणीस थंड झाल्यानंतर ते पूर्ण त्याचे कॉर्न काढून घ्या आणि 1 चमचा बाजूला काढून घ्यायचे। नंतर त्याच्या पीठ ज्या वेळेला आपण मिक्स करू त्यावेळेला ते वरून ते कॉर्न टाकायचे, म्हणजे ते खाताना खूप छान लागतात। अशा पद्धतीने मोठं सगळं ते मिक्सरमधून बारीक करायचं। म्हणजेच कॉर्न, आलं, हिरवी मिरची आणि लसूण एकत्र असं बारीक करून घ्यायचं। थोडंसं मोठंच करायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि 1 वाटी बेसन त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। ते सगळं अगोदर एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं। 1 वाटी बेसन टाकल्यानंतर त्याच्यामध्ये येईल चाट मसाला, चवीपुरतं मीठ येईल। आपण कॉर्न शिजवताना मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे फक्त बेसनचा अनुसारच मीठ टाका, नाहीतर परत मीठ जास्त पडेल। आणि जे आपण शिल्लक राहिलेले कॉर्न आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे। म्हणजे आपण वरून ह्याच्यामध्ये चाट मसाला, मीठ टाकलेलं आहे। आता तांदळाचं पीठ मी या ठिकाणी घेतलं नाही, तांदळाचं पीठ न घेता सुद्धा माझी ही भजी खूप कुरकुरीत होतात। आता अशा पद्धतीने आपल्याला ते पीठ करायचं आहे। आता हे एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे पीठ मिक्स करत असताना त्याच्यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, म्हणजेच पाण्याची अजिबात गरजच लागत नाही। तसंच ते एकजीव करा, पूर्ण मीठ त्याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल। फक्त त्याच्यामध्ये पाणी ॲड करू नका, नाहीतर मग ते काय होईल, पूर्ण पातळ पीठ होऊन जाईल। त्याच्यानंतर असं छोटे गरम तेलामध्ये भजी सोडून द्यायची आणि छान अशी कुरकुरीत भाजून घ्यायची। एक गोष्ट लक्षात ठेवायची, कंटिन्यूअस तुम्ही भजी हलवत राहा। तुम्ही भजी सोडून दिल्यानंतर परत तुम्ही 5 मिनिटांना हलवाल तर तसं करू नका, मग त्याचा कलर पूर्ण चेंज होऊन जातो। तर अशा पद्धतीने कुरकुरीत अशी कॉर्न भजी तयार झालेली आहे। अगदी मोजक्या साहित्यात सुद्धा खूप कुरकुरीत लागते। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।